वन मोल ही एक क्वांटिटी संख्या आहे, बरोबर की नाही. आता एका मोल मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, इलेक्ट्रॉन्स. काय कॅल्क्युलेट करणार आहोत एका मोल मध्ये आपण, इलेक्ट्रॉन्स. काय रिलेशन आहे आपल्याकडं, एक मोल बरोबर कोणताही मॉलिक्यूल असेल, एक मोल बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्यूल इंटू अवोगाड्रोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एका मॉलिक्यूल मधले इलेक्ट्रॉन्स इंटू कशामध्ये, अवोगाड्रोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. चला आता पहिला क्वेश्चन हा सॉल्व्ह करायचा आपल्याला, हा ब्रॅकेट, की एका मॉलिक्यूल मधले इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्यूल कसं कॅल्क्युलेट करणार, बरोबर की नाही. राईट. आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे ऍटॉमिक नंबर नावाची. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, त्याला मराठीत म्हणतात अणुअंक. याचा अर्थ काय होतो, ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या और कशाची संख्या, प्रोटॉनची संख्या. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन और काय, प्रोटॉन इज कॉल्ड, त्याला म्हणतात काय, ऍटॉमिक नंबर. जर आपण एक आयडिया केली, काय, ऍटॉमिक नंबरची सम केली मॉलिक्यूल मधल्या आयटमची, तर आपल्याला काय भेटेल, इलेक्ट्रॉनची संख्या भेटेल, बरोबर की नाही. तसं मग आपण मिथेन गॅस घेतला, मिथेन मॉलिक्यूल घेतला, इलेक्ट्रॉनची संख्या काढू लागलो आपण. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, हायड्रोजनचा 1 आहे, इंटू 4 आहे. 6 + 1 × 4 किती आले, 10 इलेक्ट्रॉन. कळलं सर्वांना. राईट. वॉटर मॉलिक्युल्स या ठिकाणी, वॉटर मध्ये हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या एका हायड्रोजन कडे 1 आहे, इंटू किती हायड्रोजन आहेत आपल्याकडे वॉटर मध्ये 2, म्हणून इंटू 2 केलं, प्लस किती इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनचे 8, ऍटॉमिक नंबर 8 आहे. सर्वांची सम केली किती आला, 10. असं सल्फ्युरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन 1 × 2 प्लस सल्फर 16 ऍटॉमिक नंबर आहे. ऑक्सिजनचा 8 + 4 आहे. ऍटॉमिक नंबरची सम करायची. मॉलिक्युलर मासला आपण काय करतो, ऍटॉमिक मासची सम करतो. इथं तसं करायचं नाही. इथे इलेक्ट्रॉनची संख्या म्हणले की कशाची सम करायची, ऍटॉमिक नंबरची. कन्फ्युजन होतं नेहमी मॉलिक्युलर मास आणि इलेक्ट्रॉनची संख्या कॅल्क्युलेशन मध्ये. कुठं ऍटॉमिक नंबरची सम करायची, इलेक्ट्रॉनची संख्या कॅल्क्युलेट करताना. आणि मॉलिक्युलर मास करताना काय करायचं, ऍटॉमिक मास घ्यायचे यांचे, ते पण लिहून दिलेत आपण, आहे का नाही. यांची सम केली किती मिळाले, ऍटॉमिक नंबरची सम 50 मिळालं. इथं ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, 8 × 2 ऑक्सिजन म्हणून 2 न मल्टिप्लाय 16. हायड्रोजनच्या बाबतीमध्ये एकाचा 1 आहे, 1 × 2 2 आलं. नायट्रोजन एकाचा ऍटॉमिक नंबर 7 × 2 किती, 14 आलं, 14 इलेक्ट्रॉन. पण हे एका मॉलिक्यूल मधले झाले, बरोबर की नाही. नेक्स्ट, मायनस चार्ज असेल तर तो गेन करायचा, प्लस करायचा. नायट्रोजन 7 मायनस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन गेन केले म्हणून काय करणार, प्लस करणार. 7 + 3 किती झाले, 10. -2, 7 मायनस आहे, +2 करायचं, 9 इलेक्ट्रॉन. प्लस का करायचं, कारण मायनस याचा अर्थ काय होतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह साईन म्हणजे इलेक्ट्रॉन गेन केले त्या स्पेसिसना, दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन गेन केल्यावर काय करा, प्लस करा. फ्लोरीनच्या बाबतीमध्ये काय, इलेक्ट्रॉनची संख्या 9 + 1 10 मिळालं. मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये मॅग्नेशियम +2 म्हणजे इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला. प्लस याचा अर्थ होतो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकला. मी आता उदाहरण सांगितलं, 5 पेनापैकी 3 पेन दुसऱ्याला दिले, तुमच्याकडं किती उरले, 2. तसं मॅग्नेशियम कडे 12 इलेक्ट्रॉन आहेत, त्यापैकी 2 दुसऱ्याला दिले, 12 मधून 2 गेले, किती राहिले, 10 इलेक्ट्रॉन्स, बरोबर की नाही. एका आयन मधले फक्त हे. इथं कार्बोनेट आयन मध्ये तसंच कॅल्क्युलेट केलं, अमोनियम आयन मध्ये त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. मायनस आहे म्हणून प्लस केला, प्लस आहे म्हणून मायनस केलं, ऍटॉमिक नंबरची समज केली. चला आता पुढे बघा, आपण क्वेश्चन पाहिला होता की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 2 मोल ऑफ H2 गॅस, असा हा प्रश्न होता. क्वेश्चन विचारला होता की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 2 मोल. आता आपल्याकडे जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, 1 मोल बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 मॉलिक्यूल इंटू काय, अवोगाड्रोज नंबर. एवढे इलेक्ट्रॉन असतात एका मोल मध्ये, राईट. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलं की 2 मोल तुमच्याकडे काय आहे, हायड्रोजन गॅस आहे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत सांगा. क्वेश्चन आहे म्हणजे आपण काय केलं, तिथं म्हटलं x इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला माहित नाही म्हणजे ती व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आता, ठीक आहे. पण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला आपल्याला हे माहित पाहिजे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करू शकतो. ऍटॉमिक नंबरची काय करायची, सम करायची आपल्याला. बघा मग, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 मॉलिक्यूल, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर हा H2 मध्ये काढायचा ना तुम्हाला. ऍटॉमिक नंबर किती, 1 आहे, इंटू किती, 2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले, 2. एका मॉलिक्यूल मध्ये किती आले इलेक्ट्रॉन, 2 आले. चला मग आता आपल्याकडे जे रिलेशन होतं ते रिलेशन बघा, 1 मोल इक्वल टू 2 इंटू अवोगाड्रोज नंबर. हे 2 कुठून आलं, 2 कुठून आलं, काय
पूर्ण स्पष्ट पाहिजे हो मला, असं नाही पाहिजे हायड्रोजन नंबर ऑफ, असं नाही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्युल. म्हणजे तुम्हाला कळतंय पण ओळख नाही असा अर्थ होतो त्याचा. जर बोलता नाही आलं की बोलता बी आलं पाहिजे आणि सॉल्व्ह करता आलं पाहिजे, दोन्ही जमलं पाहिजे. ठीक आहे. 2 इंटू अवेलेबल नंबर, 2 काय आहे, एका मॉलिक्युल मधले इलेक्ट्रॉन्स आहे. राईट. तर 2 मोल मध्ये किती, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन x इंटू 1 x आलं, 2 इंटू 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 एवढं एका मोल मध्ये एवढं. तर 2 मोल मध्ये किती, त्याचा फायनल आन्सर 24.088 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स. हे आपलं फायनल. मग आता हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आले, हे 1 मोल मध्ये आले का 2 मोल मध्ये आले का 3 मोल मध्ये आले, 2 मोल मध्ये. तेच क्वेश्चन मध्ये विचारलं होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 2 मोल. कळालं सर्वांना आता. राईट. क्वेश्चन सॉल्व्ह केला तुम्ही सेकंड नंबरचा. व्हेरी गुड.